अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 19. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात मी कितीतरी तुमच्यासोबत वाईट वागले, पण तुम्ही माझ्या मदतीला धावून आला. तुम्ही मला क्लासरूममध्ये विचारत होता ना की फ्रेंड्स, पण मी आता सगळ्यांसमोर विचारते की तुम्ही माझे फ्रेंड्स व्हाल का? अन्य अवीसमोर मैत्रीचा हात पुढे करून बोलली. तिचं बोलणं ऐकून अवी तर हवेतच. त्याला आता पूर्ण जगाचा विसर पडलेला व तो गालात हसत अन्याकडे बघत होता. आता त्याला त्याच्या आजूबाजूला फक्त अन्य दिसत होती आणि तो तिच्याकडे भान अर्पून बघत होता. तर आतापासून पुढे अवी, काय झालं? तू नुसता तिच्याकडे बघतच राहणार आहेस की तिची फ्रेंडशिप ॲक्सेप्ट देखील करणार आहेस? बघ ना, ती केव्हाची तुझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे करून उभी आहे आणि तू मात्र फक्त तिच्याकडे नुसता एकटक बघत आहेस. रेवा हळूच अवीच्या कानात कुजबुजली आणि तसा अवी भानावर आला. हो हो फ्रेंड्स, हातात हात मिळवून बोलला. तसं अन्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली आणि तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून आपसुकच अवीच्या चेहऱ्यावर हसू आलं. पण काही क्षणच आ आ त्याच्या कडवडण्याचा आवाज आला आणि अन्याने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. तर त्याचे लक्ष त्याच्या लागलेल्या हाताकडे होतं. अन्याने घट्ट पकडलेला होता. जसं लक्ष तिकडे गेलं तसं तिने त्याचा हात सोडला. ओ सॉरी, मी पाहिलंच नाही. खूप दुखतंय का तुम्हाला? माझे लक्षच नव्हते तुमच्या हाताकडे. सॉरी, अन्या वाईट तोंड करून बोलली. इट्स ओके, मी पण आनंदात आहे आणि माझं लागलेला हातच पुढे केला. त्यात तुझी तर काहीच चूक नाही म्हणा. अवी हसून बोलला खरा, पण आता त्याची जखम दुखत होती. तुमचं फ्रेंडशिप झाली असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊया का? की त्यांना इथेच बोलवू? अवीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून रेवा बोलली. हो हो, चला तुम्ही. अन्य त्याला हाताला धरून उठवत बोलली. त्याच्या हाताला लागलं, पायाला नाही. अवीला आधार देऊन उठवताना पाहून रेवा बोलली. तसं तिच्या चेहऱ्यावर मंद हसू आलं आणि त्याने अन्याकडे पाहिलं तर तिने त्याचा हात सोडलेला होता व रेवाकडे थोड्या रागानेच बघत होता. तोपर्यंत अवीच्या ड्रायव्हरने त्याच्यासमोर गाडी उभी केली. तसे ते तिथे गाडीत बसले आणि ड्रायव्हरने त्यांची गाडी जवळच असलेल्या हॉस्पिटलसमोर उभी केली. त्या दोघी अवीला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी त्याची जखम पाहिली तर त्यांना ड्रेसिंग केलं. त्यांनी जखमेवर लावण्यासाठी मलम व काही औषधे लिहून दिली व त्यांनी त्या तिघांना जायला सांगितलं. डॉक्टरांचे आभार मानून अन्या व रेवा बाहेर आल्या. पण अवी तिथेच डॉक्टरांच्या समोर बसला होता. तेव्हा डॉक्टरांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. येस, बोला मिस्टर अवी, तुम्हाला काही माहिती हवी आहे का? मला काहीतरी विचारायचं आहे का? डॉक्टर अवीकडे बघून बोलले. नो सर, मला तुम्हाला काही विचारायचं नाही. अवी डॉक्टरांकडे बघून बोलला. मग तुम्ही इथे का बसला आहात? मी तर तुम्हाला केव्हाचा बाहेर जायला सांगितले आहे. डॉक्टर बोलले. हो, मी जाणारच आहे, पण माझी एक महत्त्वाची वस्तू तुमच्याकडे राहिली आहे. अवी डॉक्टरांकडे बघून बोलला. वस्तू? कोणती वस्तू? डॉक्टरांनी न समजून विचारलं. डॉक्टर, मी जेव्हा इथे आलेलो तेव्हा माझ्या जखमेवर जो दुपट्टा बांधला होता तो कुठे आहे? अवीने प्रश्न विचारला आणि डॉक्टरांनी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. पण त्यांनी लगेच तो दुपट्टा त्याच्याकडे दिला. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच, अवी बोलला व त्यांनी त्या दुपट्ट्याकडे पाहिलं आणि तो आपल्या खिशात ठेवला व बाहेर आला. नक्की त्या व्यक्तीचे फक्त हाताला लागला आहे की डोक्याला देखील लागला आहे? याची लक्षणे पाहता मला याचं पहिल्यांदा डोक्याचं स्कॅनिंग करून घ्यायला हवं होतं. वरतून त्याने आपला चेहरा कव्हर केलेला कोणी आतंकवादी तर नसेल ना? तो डॉक्टर स्वतःच्या डोक्याला हात लावून स्वतःशीच बोलला. अवी, काही झालं का? तू आतमध्ये काय करत होतास? डॉक्टरांनी आपल्याला जायला सांगितलेलं, पण तरी देखील तू आतमध्ये काय करत होतास? म्हणजे सगळं ठीक आहे ना? अवीला डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आलेलं पाहून रेवा काळजीने बोलली. काही नाही, मी माझे डाऊट्स क्लिअर करत होतो, अवी बोलला व त्याने आपल्या डोक्याला हात लावला. अरे देवा, आज तर माझं काहीच खरं नाही आहे. रेवा, हे बघ ना,
आणि आपल्या मोबाईलमध्ये बघत अन्या बोलली. तिच्या चेहऱ्यावरून असं भासत होतं की काहीतरी घडलं आहे खूप मोठं. तिचा आवाज ऐकून अवी देखील तिच्या जवळ आला व तिच्या मोबाईलमध्ये बघू लागला. बापरे, बाबांचे इतके सारे फोन येऊन गेलेत, पण मी क्लासरूममध्ये फोन सायलेंट करून ठेवलेला आणि माझ्या लक्षात आलं नाही त्यांचे इतके सारे फोन आले आहेत आणि मी एका फोनला सुद्धा रिप्लाय दिला नाही, म्हणून ते माझ्यावर खूप चिडले असतील. आजच तर त्यांनी मला कॉलेजला जाण्यासाठी परवानगी दिलेली, पण आता भीती वाटू लागली आहे. जर रागाच्या भरात त्यांनी पुन्हा मला कॉलेजला जायचं नाही असं बोलले तर मग काय होईल? अन्या डोक्याला हात लावून घाबरतच बोलली. काही नाही होणार अन्या, आपण तुझ्या बाबांना सगळं काही खरं सांगून टाकूया. त्यांना तर त्या सम्राट सिंगबद्दल सगळं माहीतच आहे ना, तेव्हा ते आपल्याला समजून घेतील. अन्याला घाबरलेलं बघून रेवा तिच्याजवळ जाऊन तिला समजावून बोलली. तशी अन्या रेवाच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. अन्याला रडताना पाहून अभि बाहेर गेला. त्याने लगेचच आपल्या फोनवरून कोणाला तरी फोन लावला. हॅलो आजोबा, मला तुमची एक हेल्प हवी होती. आणि त्यांनी सकाळपासून घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि हे सर्व ऐकून आजोबा घाबरले. अभि, तू ठीक आहेस ना? तुला जास्त लागलं नाही ना? तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस? मी 5च मिनिटात तिथे येतोय. आजोबा आपल्या जागेवरून उठत बोलले. आजोबा तुम्ही घाबरू नका, मी ठीक आहे आणि मला एवढं काही लागलं नाही. मी डॉक्टरांकडे जाऊन आलोय आणि त्यांनी काळजी करण्यासारखं एवढं काहीच नाही झालं असं सांगितलं आहे. मी आता घरीच येत आहे, पण मला तुमची थोडी मदत हवी आहे, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. त्याचं काय झालं आजोबा? अन्याने क्लासरूममध्येच आपला फोन सायलेंट करून ठेवलेला. या सगळ्या गडबडीत ती फोन सायलेंट मोडवरून काढायची विसरली. पण आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये असताना अन्याच्या बाबांचे कितीतरी फोन येऊन गेले आहेत आणि फोन सायलेंटवर असल्याने तिचे ते लक्षात आलं नाही. पण आता अन्याला या सगळ्यांचं टेन्शन आलंय. तिला वाटते की तिचे बाबा आता ती घरी गेल्यावर तिला ओरडतील, शिवाय तिचं कॉलेज बंद करतील, म्हणून ती मगापासून रडत आहे आणि मला तिची ही अवस्था पाहावत नाही. म्हणून मी म्हणत होतो की तुम्ही प्लीज तिच्या बाबांना इथे घडलेला सगळा प्रकार सांगता का, म्हणजे ते घरी गेल्यावर ते तिला ओरडणार नाहीत. अभि काळजीने बोलला. हो, मी आत्ताच रवींद्रला फोन करतो आणि आमच्या नातसूनेला काही बोलू नका म्हणून खडसावतो. आजोबा गालात हसले आणि त्यांचं बोलणं ऐकून अविच्या चेहऱ्यावर हसू आलं. अवि, तू आता तर खुश आहेस ना? आजोबा बोलले. अन्यासाठी त्याने आपली खरी आयडेंटिटी लपवलेली आहे. हे ऐकून आजोबांना तो अन्यावर किती प्रेम करतो हे समजलं होतं. नाहीतर तो त्याची खरी ओळख सांगून कधीच तिच्या घरी जाऊन डायरेक्ट तिला लग्नाची मागणी घातली असती. पण त्याला तिला जाणून घ्यायचं होतं, तिच्याशी मैत्री करायची होती. मग तिचा विश्वास संपादन करून त्याचे हक्काचे प्रेम मिळवायचं होतं आणि हे सर्व आजोबांना समजलं होतं. म्हणूनच आजोबा त्याची मदत करत होते. मी बोलतो रवींद्रसोबत, आजोबा हसत बोलले आणि त्यांनी फोन कट केला. अवि फोनकडे पाहून हसला. तेवढ्यात पाठीमागून त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि तो दचकला. कोण? त्याने पाठीमागे न बघता विचारलं, कारण त्याला आता टेन्शन आलेलं होतं की जर आपल्या पाठीमागे अन्य असेल आणि तिने माझे बोलणे ऐकले असेल तर आजचे आजच आपलं नाटक तिचे समोर येईल आणि मग पुढे काय होईल या विचारानेच त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजलेलं होतं व तसंच तो मागे वळला. अरे अवि, तुझ्या तोंडावर असे 12 का वाजलेत? काय झालं? रेवा त्याच्याकडे एकटक बघत बोलली आणि रेवाला समोर पाहून अविच्या जीवात जीव आला. अगं काही नाही, मी आजोबांशी बोलत होतो, म्हणजे त्यांना अन्याचे बाबांसोबत बोलायला सांगत होतो, म्हणजे घरी गेल्यावर ते तिला ओरडणार नाहीत. एकतर ती एवढी घाबरलेली आहे आणि त्यात ते तिला ओरडले तर बिचारीला खूप त्रास होईल आणि तिला त्रास झालेला मला आवडणार नाही. अवि रेवाकडे बघत बोलला. अरे वा, किती ते प्रेम आणि किती ती काळजी. मी देवाला हीच प्रार्थना करेल की तुमच्या प्रेमाची ही गाडी लवकरच पुढे सरकू दे व अन्याला देखील तुझ्या प्रेमाची जाणीव होऊ दे. लवकरात लवकर तुमचं लग्न होऊ दे, म्हणजे मी जायला मोकळी, रेवा बोलली आणि अविने तिच्याकडे आश्चर्याने डोळे मोठे करून बघितलं. रेवा, तू हे काय बोलत आहेस? मला तर काहीच समजत नाही. म्हणजे या डायलॉग तर वयस्कर लोक बोलतात ना, आणि हा तू बोलत आहेस? मी पाहिलं होतं
एका मूव्हीमध्ये एक आजी तिच्या नातवाला म्हणत होती की एकदा का तुझं लग्न झालं की मी जायला मोकळी, पण त्यांचं वय झालेलं होतं. पण तू तर अजून किती लहान आहेस, मग तू असं का बोलत आहेस? अवी न समजून विचारलं व त्याचं बोलणं ऐकून रेवाने आपले डोळे फिरवले आणि रागाने त्याच्याकडे बघू लागली. का? काय झालं? मी काही चुकीचं बोलली का? रेवाने अवीकडे बघून बोलली. अवी, मी वर जाण्याची गोष्ट करत नाही. मी तर माझ्या पुढच्या शिक्षणासाठी US ला जाणार आहे. मी तर आत्ताच याच वर्षी तिथे जाणार होते. माझे ॲडमिशनसाठी मी ट्राय पण केलेलं आणि मला तिथे ॲडमिशन मिळालेलं. पण लास्ट मोमेंटला मी नाही बोलले, कारण मला रेवा बोलतच होती, पण ती मध्येच बोलायची थांबली. काय झालं रेवा? काय कारण होतं? अवी म्हणाला. ती नाही सांगणार, मी सांगते. तिचं न जाण्यामागचं कारण मी आहे, अन्या म्हणाली. तू? अविनाशने आश्चर्याने विचारले. हो, मी. आम्ही दोघी लहानपणापासून एकत्र आहोत. माझा स्वभाव थोडा लाजरा आहे, त्यामुळे मी लहानपणापासून एकटीच असायचे. पण जेव्हा माझी रेवासोबत मैत्री झाली, तेव्हापासून तिने मला कधीच एकटीला सोडलं नाही. लहान असताना आमच्या वर्गातील मुली मला नेहमी चिडवायचे आणि मी त्यांना घाबरून दूर पळून जायचे. पण रेवा नेहमी त्या मुलींसोबत माझ्या बाजूने भांडायची. त्यांना माझी माफी मागायला लावायची. आता पण तसंच आहे. जर कोणी मला मुद्दामून त्रास देत असेल तर त्यालाही ती सोडत नाही. म्हणून आमच्या कॉलेजमध्ये कोणीच माझ्या वाटेला जात नाही. पण जेव्हापासून हा सम्राट सिंग मला त्रास देतोय, तेव्हापासून ती माझी जास्तच काळजी करत आहे. त्यासाठीच तिने US ला जायचं पण रद्द केलं आणि तिच्या घरच्यांना सांगितलं की तिला तिथे ॲडमिशन मिळालेलं नाही. मी बरोबर बोलले ना रेवा? ती रेवाकडे रोखून बघत बोलली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.